जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय। शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात। आद्य शंकराचार्यांनी द्वारका मठ, जगन्नाथपुरी मठ, शृंगेरी मठ आणि ज्योतिर्मठ येथे 4 पीठे निर्मून त्यावर प्रत्येकी एक पीठाधीश शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली। सनातन धर्मानुसार मठ हे स्थान असे आहे जिथे गुरु आपल्या शिष्यांना शिक्षण आणि ज्ञान देतात। या गुरूंनी शंकराचार्य स्वामींनी दिलेले शिक्षण हे आध्यात्मिक असते। मठात या कामांशिवाय समाजसेवा, साहित्य काम, हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार केला जातो। शंकराचार्य स्वामींना धार्मिक गुरु मानले जातात। चला तर आज आपण करवीर शंकराचार्य पीठाचा इतिहास जाणून घेऊया। शुक्रवार पेठेत पंचगंगा नदीच्या घाटावर जाणाऱ्या मार्गावर हा 16व्या शतकातील प्राचीन शंकराचार्य मठ आहे। हा मठ अतिशय भव्यता, कलाकुसर दर्शवणाऱ्या बांधणुकीचा दिसून येतो। श्रीमद आद्य शंकराचार्य भगवान यांनी दक्षिण दिशेच्या शृंगगिरीपूर म्हणजे शृंगेरी या पीठावर श्री परमपूज्य सुरेश्वराचार्य स्वामी यांना बसविले। या परंपरेतील 33वे पीठाधीश श्री परमपूज्य विद्याशंकर भारती स्वामी देव गोसावी यांच्या वेळची गोष्ट। श्रीमद आद्य शंकराचार्यांनी आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी ज्या हिमालयीन गुहेत प्रवेश केला होता तीच गुहा पाहण्यासाठी श्री विद्याशंकर भारती स्वामी म्हणजेच गुरुस्वामी आपल्या शिष्यांसह गेले होते। 6 महिन्यापर्यंत जर मी गुहेतून बाहेर आलो नाही तर तुमच्यापैकी एकाने शृंगेरी पीठ चालवावे असा आदेश देऊन त्यांनी गुहेत प्रवेश केला। शिष्य 6 महिने दाराजवळच थांबले। अखेर 6 महिन्यानंतर माघारी परतून ते शृंगेरीला जाऊन त्यांनी गुरु आज्ञेप्रमाणे सर्व काही केले। काही दिवसांनी गुरुस्वामी गुहेतून बाहेर आले तर गुहेच्या दाराजवळ कोणीच नव्हते। त्यानंतर त्यांना सर्व वृत्त समजले। ते सर्व वृत्त ऐकून गुरुस्वामी शृंगेरीस न जाता माघारी परतले। पर्यटन करीत ते शंकेश्वरास आले व वल्लभगडावर मुक्काम करून पूर्वे निर्जन वनात हरिद्रा देवीची उपासना करीत राहिले। त्यावेळी कोल्हापुरात सोमवंशीय कृष्णराज राजाचे राज्य होते। त्यांनी गुरुस्वामींचा अधिकार जाणून त्यांना दक्षिण काशी करवीर पीठामध्ये मठ स्थापन करून राहण्याची प्रार्थना केली। गुरुस्वामींना करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेनेही तसा स्वप्नादेश दिला होता। त्यानुसार कृष्णराजांची विनंती मान्य करून शृंगेरी पीठाधिपती श्री परमपूज्य विद्याशंकर भारती स्वामींनी पंचगंगा तीरावर करवीर पीठाची स्थापना केली। अशा प्रकारे इसवी सन 1579 मध्ये 16व्या शतकात कोल्हापुरात प्रत्यक्ष आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या शृंगेरी पीठाच्या शुद्ध परंपरेतील पीठाची प्रतिष्ठापना झाली। हे महाराष्ट्रातील एकमेव आचार्य पीठ आहे। कोल्हापुरातील श्री जगद्गुरु शंकराचार्य पीठाच्या वतीने दरवर्षी आद्य शंकराचार्य जयंती उत्सवाचे आयोजन केले जाते। यावर्षी 2533वा जयंती उत्सव अत्यंत उत्साहात साजरा झाला। देवतांना अभिषेक, होम हवन संपन्न झाले। त्यानंतर आद्य शंकराचार्याचे जन्मकाळाचे कीर्तन झाले। जयंती उत्सवानिमित्त शंकराचार्य पीठाच्या वतीने आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। करवीराचार्य पीठ करवीर अस्ति परंपरा प्राप्त गुरुः अत्र वर्तते। नृसिंहो विद्यानां अनेक मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला। पालखी सोहळा हा एक मोठा उत्सव असतो ज्यात भाविक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात। सोमवारी रात्री पालखी मिरवणुकीने या जयंती महोत्सवाचा समारोप पार पडला। श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्य करवीर मठाच्या वतीने हिंदू धर्म प्रसार आणि प्रचाराचं कार्य केलं जातं। जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य श्री विद्यानरसिंह भारती स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हा जयंती सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। त्यानंतर आपण बघू शकता स्वामीजींचे आशीर्वचन। इंग्रजीमध्ये आता एक सायन्समध्ये वचन येतं की when there is a difference between two levels then flows star। ज्या वेळेला 2 स्तरामध्ये फरक असतो त्यावेळेला विचारांच्या स्तरामध्ये फरक असला तरच तो प्रवाह वाहतो, नाही तर वाहत नाही।
इथं सुद्धा एक जर विचार केला तर स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये सुद्धा मोठा फरक आहे. इंग्रजी सायन्सच्या द्वारा जर बघायला गेलं तर एक युनिव्हर्सल डोनर आहे तर एक युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे. हे म्हणजे सायन्सच्या दृष्टीनं हे आपल्याला पाहता येतं. शिवाय महिलांना आपल्या धर्मसंस्कृतीनं अत्यंत उच्च स्थान दिलेलं आहे. पण समाज म्हणाले का आपण त्या उलट अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.